हा आहे मळू मासा, जो की पावसाळ्यातला सगळ्यात बेस्ट मासा बोलू शकतो. याची टेस्ट सगळ्यात भारी. हा बघा पहिला खवल्या मासा. मळू मासा केवढा आहे मस्त. असा वेगळा दिसणारा हा क्रॅब आपल्या संगमेश्वर पट्ट्यामध्ये आढळला आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं आणखीन एका आपल्या नवीन अशा भन्नाट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या मागचा परिसर बघून तुम्हाला कळलं असेल की आपण आज नदीवरती आलो आहे. आणि हा मित्रांनो, आज आहे ना गावाला आहे ना खूप जोरात, म्हणजे सकाळपासून एवढा जोराचा पाऊस पडतोय ना, नदीला पाणी देखील आलंय. तुम्ही बघू शकता, हे बघा एवढं गढूळ पाणी मित्रांनो नदीला येतंय. आणि आज गढूळ पाणी आल्यावरती काय होतं माहिती आहे, जेव्हा ते मासे असतात ना, ते मासे वरती चढायला सुरुवात होते. तर आज आपण पकडणार आहोत चढणीचे मासे. पण आपल्याला जास्त मिळणार नाहीत, जास्त बघायला मिळणार नाहीत, कारण की अजून तेवढा जोराचा पाऊस आला नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडेफार मासे आपल्याला मिळू शकतात. सो आता आपण ट्राय करणार आहोत की या नदीवरती आहे ना, तिथे हा बंधारा बांधलेला आहे. तर या बंधाऱ्यावरती तुम्ही बघू शकता, इथं आपण अशी एक कोईन लावणार आहे. तर त्या कोईनमध्ये आपल्याला मासे चढताना दिसणार आहे. तर ते पकडण्यासाठी आज आपण आलो आहे, मी आणि इकडे आहे हर्षदीप. तर आता आपण काय करणार आहोत की इथे ना आपण एक कोईन लावणार आहोत. तर कोईन लावून आपण त्याच्यामध्ये मासे किती मिळतात ते बघणार आहोत. आणि इकडून मित्रांनो आपण आहे ना दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, ते म्हणजेच गळाने मासे पकडायला. तर कारण आता पाऊस पडला, त्याच्यामुळे मासे मिळणं खूप पॉसिबल आहे. त्यासाठी आम्ही आता जाणार आहोत. तर ते आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्ही बघू शकता, हे बघा राईट साईडला आपल्या इथे काही मासे चढताना दिसतात. हे बघा कसे पाण्याच्या झोतावरती मित्रांनो पटापट मासे चढत जातात. कारण पावसाळ्यात आहे ना, असेच मासे आपल्याला वरती चढताना बघायला मिळतात. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं जसं की आपण जे कोईन लावतोय त्यासाठी मी दगडी वगैरे घेऊन गेलो, कारण की ते वाहून जाऊ नये. सो आता आपण याच्यामध्ये मासे मिळायचे बघूयात. आणि इथून आपण जाणार आहोत ते म्हणजे गळाने मासे पकडायला. हे सुद्धा तुम्हाला खूप आवडणार आहे. तर या व्हिडिओला लाईक करा. आता तुम्ही बघू शकता, पप्पाने एक पहिली कोईन लावलेली होती, ती कोईन आता घेऊन येत आहेत. तर आता आपण त्याच्यामध्ये बघूयात. तर या, तर आपल्याला फक्त आणि फक्त मिळाले 6 मासे. हे बघा, हा बघा टाकतो मी. हा आहे मळू मासा, जो की पावसाळ्यातला सगळ्यात बेस्ट मासा बोलू शकतो. याची टेस्ट सगळ्यात भारी आणि जबरदस्त असते. तर हाच सगळ्यात मित्रांनो खूप टेस्टी आणि मस्त लागतोय. तर आपल्याला आता मिळाले 6 मासे. तर मंडळी, आता आपण आलो आहे आपल्याला जिथे मासे पकडायचे तिथे. तर तुम्ही बघू शकता आपल्या सोबत आहेत किसन आहे, अरुण आणि तो शिव, काय नाव आहे, विकास. तो आहे विकास. आणि इकडे आहे आपला श्रीपाद. तर मित्रांनो, आता आपण आहे ना इथे मासे पकडत बघूयात आपल्याला किती मासे मिळत आहेत. तर पाऊस तुम्ही बघू शकता, पाऊस तर खूप तुफानी पाऊस पडतोय आपल्याकडे. गेले 2 दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतोय. नदी नाले पूर्ण सगळे भरून वाहतात. कारण आज खूपच जास्त सकाळपासून पाऊस आहे. तर आता आपण काय काय आणले, हा तंबूस आहे आपल्याकडे, दाखव. हा तंबूस आहे. आणि आता खाद्य कुठे आहे, काय आणले दाखव. आपण खाद्य काय आणलंय बघूयात. हा, हे बेसन कुठलं पीठ आहे, गव्हाचा पीठ. गव्हाचा पीठ आणलेलं आहे आपण. आणि किती उडवणार, आई शप्प, सांगू नाही शकत. आज काय मित्रांनो कारण आहे, आज हर्षदीप आपले मासे उडवणार आहे ना, बघूयात किती उडवतो. सांगू नाही शकत बोलतोय म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. चा दृश्य बघितलात मित्रांनो, तर पूर्ण असा तुडुंब भरलेला नदी, सगळं गढूळ पाणी, पावसाचं सर्व पाणी. आणि आता मे महिना आहे तरी सुद्धा मित्रांनो एवढा जोराचा पाऊस तुम्ही बघालच. हे बघा किती पाणी वगैरे सगळं भरून वाहत आहे. तर आता आहे ना या टायमिंगला ना मासे अजून चढायला सुरुवात झाली नाही, जे जोराने, म्हणजेच जेव्हा जोराचा पाऊस येतो आणि सगळं पाणी पूर्ण वाहून नेतं ना सगळं, त्या टायमिंगला मित्रांनो जेव्हा मासे चढतात ती मजा असते ना, ती खूप वेगळीच असते. आणि मेन म्हणजे जेव्हा पावसाळ्यात इकडे कोकणामध्ये जेव्हा पाऊस पडतो, सुरुवात होते, तेव्हा चंडीचे मासे पकडायची जी मजा आहे ती मित्रांनो मजा एकदम युनिक आहे, युनिक.
तर आज आपण बघणार आहोत गव्हाणी मासे पकडायला पावसाच्या पहिल्या पावसातून. बघूया आपल्याला मिळतात की नाही, तो बघूयात. मित्रांनो, आपण बघितलं ना तर हा जो भाग आहे, हा पूर्ण भाग थोडा डीप आहे. त्याच्यामुळे आपलं असं वाटतंय की इथे मासे आपल्याला मिळू शकतात, कारण की त्या साईडचा आहे ना तेवाला, तिथे काही जास्त खोल नाही, तिथे आम्ही जाऊन आलोय. पण या साईडचा जो भाग आहे हा खड्डा असणार, याच्यामध्ये थोडा खोलवर असणार. त्याच्यामुळे मित्रांनो इथे बघूयात आता आपल्याला मिळू शकतोय की नाही. तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अरुण अरुण आपल्या बघूयात पहिलाच ट्राय करताना काय आपल्याला मिळतंय की नाही. पीठ लावलं काय मित्रांनो, अरुणनी टाकलेला पहिलाच गळ बघूयात. आत्ता थोडा आपल्याला सायलेंट राहावं लागतं. होय होय मित्रांनो, आता आपण आहे ना त्या स्पॉटवरून निघालो आहे दुसऱ्या ठिकाणी, कारण की त्या स्पॉटवर आपल्याला एकही बाईट लागला नाही. त्याच्यामुळे आपण ठरवलं की एक बंधारा आहे इथे, तर त्या बंधाऱ्यावरती जातोय. तर हे बघा कसं मस्त वाटतंय ना इथं, खूपच भारी. तर बघूयात आता आपल्याला तिथे मिळतात की नाही. ते का खोल आहे, मोठी झाड बघा, ही बघा, हा झाड बघा मित्रांनो केवढा मोठा आहे. हा बघा एवढा बलाढ्य झाड. मित्रांनो, हा व्ह्यू बघा काय जबरदस्त वाटतोय, एकदम भारी, खरंच खूप भारी. तर हा आहे इकडला बंधारा बांधलेला आहे, परंतु इथं जो हा व्ह्यू येतो ना मित्रांनो, एक नंबर सुपर. तुम्ही बघालच, हे बघा काय भारी वाटतंय. हा बघा सगळे आता आपली तयारी करतात आणि हे बघा इथे मित्रांनो नक्कीच खोल असणार आहे. हा भाग आहे ना पूर्ण खोलवर आहे, ही पूर्ण हा जो स्पेस आहे खूप खोल आहे. आणि हे बघा मासे पकडण्यासाठी हे बघा जाळं आधीच टाकलेली आहे, कांडाळ बोलतात त्याला. ती कांडाळ मित्रांनो इथे हे बघा इथे लावलेली आहे. तुम्हाला बघा, तुम्ही बघायला ती बघा व्हाईट व्हाईट. मंडळी, पाऊस तर आता आहे ना खूप जोरातच येणार आहे, कारण की आता पूर्ण परत एकदा ढगाळ वातावरण केलेलं आहे. पूर्ण हळूहळू पडतोय, पण आता आता जे वातावरण केलं नाही ना खूपच डेंजरस केलं नाही. आता जोराचा पाऊस येणार आहे, तर आपल्याला थोडे वाईट लागत आहेत वरच्या साईडला. तुम्ही बघू शकता सगळेजण आता वरच्या साईडला तिकडे टाकतात, कारण तिकडे पाणी ना थोडं शांत आहे. इकडे कसं हे पाणी वाहतं पाणी झालं पूर्ण, त्याच्यामुळे इथे बाईट लागत नाही. मित्रांनो, आपण इथे मासे पकडायला आलेलो आहोत, पण आपल्याला कोणताही मासा नाही मिळाला. विकास विकास थोडा पुढे टाक घेऊन. मित्रांनो, हा बघा किसननी काढलेला पहिलाच मासा, एकदम जबरदस्त. आणा इकडे इकडे इकडे, आयुष्य एक नंबर. भाव पकड. हा बघा मित्रांनो एकदम जबरदस्त. हा खवल्या बघून मित्रांनो, खवल्या. हा बघा मित्रांनो एक नंबर मासा, मोठा मासा. हा बघा मित्रांनो, हा बघा पहिलाच खवल्या मासा. दिसतच नाही, दाखव इकडे. मित्रांनो, हा बघा खवल्या मासा, गोलीगत काढला. कसा काढला? गोलीगत, एक नंबर. आपल्याला मिळालेला पहिलाच बाईट, पहिलाच जबरदस्त. अरुण काहीसा नाराज, अरुणला काहीसा एकही बाईट न लागलेला, आणि विकासला तर तिकडे काहीच लागत नाही, तो फक्त पीठ संपवायचं काम करतोय. मित्रांनो, आता आपण ट्राय करून बघूयात आपल्या गळाला लागतायत की नाही. आता आपण बघू शकतो तिकडे आहे ना ते काका. आता हा बघा लागला. आयुष्य काढला. किसन ऑन फायर. आपण बघू शकतो हा दुसरा मासा, किसनच्या गळाला लागलेला दुसरा मासा. किसन, हा बघा दुसरा मासा. म्हणजे या सेम साईज बघायला मिळते आपल्याला. किती भेटले? दोनच आले. आणि काढणारा आहे तो म्हणजे किसन. दोन्ही सेमच साईज आहे. अरुण, तुला काय यार, तुला काय एक पण लागत नाही.
अरुण काहीसा नाराज आणि आता आपण तिकडे बघू शकतो म्हणजे इथे जी कांड्या लावलेली होती ना तो आता काढायला जातोय कामगार आहे तो काढतो तर आता बघू शकतो तो का सुपर डाईव्ह टाकलेली पाण्यामध्ये आणि कांड्यात बघूया आपण किती मासे मिळाले. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा टोळ मासा जो आपण आता कांडाळीत बघितलं कांडाळ लावलेली त्याच्यामध्ये हा मासा सापडलाय. टोळ माशी सुद्धा आपल्या नदीत मिळतात. हा बघा केवढा आहे मस्त. हे काय आहे हा क्रॅब मित्रांनो हा कसा आहे बघा वेगळाच आहे. हा प्लॅस्टिकचं वाटतंय हे बघा हा आपल्याला असं वाटतंय की प्लॅस्टिक आहे. हा बघा घे पकड पकड. हा काहीसा वेगळा दिसणारा हा क्रॅब आपल्या संगमेश्वर पट्ट्यामध्ये आढळला आहे. जर कोणाला याबद्दल इन्व्हेस्टिगेट करायचं असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याशी संपर्क साधावा. आणि या क्रॅबला आपण सोडून देऊया. तर मंडळी आपल्याला सापडलेला लालू खेकडा ज्याला आपण आता रिलीज केला आहे. तर मित्रांनो आपला आज आपण फक्त 2च मासे मिळाले आणि तुम्ही सकाळी बघितलं आपण जे कोण लावायला गेलो तिथे आपल्याला मासे मिळालेत. पप्पांनी आता तिकडे नक्कीच मासे पकडले असतील. काय हे बघा हे सगळे क्रॅब्स पिल्ल बघ थांब खाली सोड. हे बघा मित्रांनो याची पिल्ल बघा सोडायला केवढूच आहे आणि पिल्ल सोडायला तिकडे हे बघा हा पिल्ल सोडायला मित्रांनो बाहेर आलेला खेकडा. हा बघा ठेव खाली सोड सोड त्याला सोड पाण्यात सोड जाऊ दे त्याला सोड पिल्ल सोडायला आलेला तो. मित्रांनो पहिल्याच पावसामध्ये आहे ना खूप सारे खेकडे बाहेर येतात आणि पिल्ल सोडायला येतात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. पटापट सबस्क्राईब करा पटापट.